भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बहुजन विद्यार्थी संघटनाचे कार्यकर्ते तसेच आंबेडकरी युवा भिवंडी तालुका बहुजन विद्यार्थी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रदीप गायकवाड, अर्पण सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन तांबे, उपाध्यक्ष निखिल उबाळे, महासचिव सुशील साठे, ग्रामीण अध्यक्ष शैलेश वाघमारे, भिवंडी शहर अध्यक्ष नितेश गायकवाड, उपाध्यक्ष वैभव अडसुळे, महिला अध्यक्ष आरती गायकवाड यांनी भिवंडी कापाळी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ब्युरो रिपोर्ट सुशील साठे, भिवंडी. अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. दिनानिमित्त प्रथमतः त्रिवार अभिवादन. कोरोना महामारीच्या काळात आपल्याला सर्वांना सांगितलेलं की चैत्यभूमीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये. त्याचं भीमसैनिकांनी तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि आम्ही आज या ठिकाणी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्व जमलेलो आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आज या ठिकाणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी भिवंडी शहर, भिवंडी तालुका, ठाणे जिल्ह्याच्या वतीनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत. जगभरामध्ये कोरोनाचं सावट असताना बाबासाहेबांना चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी राज्य सरकारने आवाहन केलं की आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी जास्त गर्दी करू नये. आम्ही आंबेडकरी विचाराचे संविधान मानणारी माणसं आहोत. त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे देशभरातून आपापल्या विभागामध्ये आज अभिवादन केलं जातं आहे. चैत्यभूमीवर कोरोनाच्या महामारीमध्ये इथे कोणी आज अभिवादनासाठी गेलेलं नाही आणि याची सगळी खबरदारी घेऊन आम्ही आपापल्याच ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करीत आहोत. अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा.